मजेशीर वाटतं मी इतकं बसले बाकी सर आज बैठक झाली आहे. काय काय चर्चा आजच्या बैठकीत झाली आणि शिवाय काही पर्यावरण प्रेमी सुद्धा तुम्हाला भेटायला आले होते. सगळ्या आजच्या चर्चेचा विषय काय काय होता? आज 3 लोकसभा मतदारसंघाच्या विधानसभा वाईज बैठका झाल्यात. सगळे पदाधिकारी मग कुठची पदरिक्त काय आहेत येणारे SI या सर्वांवर चर्चा झाली आणि पुढचं काय कसं आंदोलन करायचं वगैरे हे सगळ्या विषयांवर चर्चा झाली. आता जास्ती माहिती देत नाही, नाहीतर बैठक बाहेरच घ्यायला लागली. तुमचे काही खासदार स्वतंत्र गट तयार करण्याच्या विषयी दिल्लीत संजय राऊत देखील अचानक केलेला आहे आणि तुमचेच एक खासदार आज प्रतापराव जाधव यांची देखील त्याची भेट घेतली आहे. मला वाटतं आपण अफवांवर विश्वास ठेवू नका. उद्धव साहेब आणि मी आम्ही एक पक्ष पाळलेलं आहे की जे आमच्या सोबत असतात त्यांच्यावर आम्ही अंधविश्वास ठेवतो. काही लोक अंधभक्त असतात, आम्ही अंधविश्वास ठेवणारे लोक आहोत. सगळे जे काही निवडून आलेले आहेत खासदार आपण पाहिलं असेल 2024च्या लाटेमध्ये उद्धव साहेब प्रत्येक मतदारसंघात गेलेले आहेत. आम्ही असो, पवार साहेब असतील, सगळेच आम्ही प्रचार करून लोकांनी हे ना मशालीवर जिंकून आणलेलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे कालच्या आमच्या बैठकीमध्ये आपण पाहिलं असेल सगळेच लोक काही तिथे उपस्थित होते, काही ऑनलाईन उपस्थित होते आणि हे सगळे लोकांनी विश्वास ठेवून मतदान केलेलं आहे आणि सगळे सोबत आहेत. फक्त आदेश पाळला, तुम्ही ऑनलाईन कुठून आलं याचा अर्थ त्यांची चलबिचल चालू दिसते. ऑनलाईन येणं चुकीचं काय कोणाचा त्रास असेल ना. उमराजेंशी काल आमचं बोलणं झालं होतं. उमराजे निंबाळकरांशी ते पुण्यात होते. त्यांचं म्हणणं असं होतं की मुलाला ऍडमिट केले गेलो नाही, पण मी नाराज नाहीये. पण बाकीचे खासदार काल रात्री आमची जी जिल्हा प्रमुखांची झूम कॉल झाला त्याच्यात सगळे आमदार जेव्हा फुटलेले 40 तेव्हा सुद्धा आता देखील तशीच परिस्थिती दिसते. कारण आपण वेगवेगळ्या राज्यांमध्ये बघतोय की काय परिस्थिती आहे. अनेक खासदार दिसत आहेत. तर त्याच्या पार्श्वभूमीवर काय करताय? एक तृणमूल काँग्रेसबद्दल पाहिलं असेल 20 खासदारांनी वेगळा गट फॉर्म करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही सगळी एहसान फरामोश लोक आहेत. जिंकले ममता दिदींच्या नावावर आणि आता लगेच सरकार बदलतं टुपुक उड्या मारून पळतात. एक महत्वाची गोष्ट आहे की आमची केस जवळपास आता 4-4.5 वर्ष चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची देखील केस तेवढीच वर्ष चालू आहे. तसं पाहायला गेलं तर संविधानामध्ये ही खूप मोठी तरतूद आहे, मोठी घटना आहे की एखाद्या पक्षाचं फुटून चोरून कोणीतरी ते नाव चोरू शकतं, निवडणूक आयोग त्यांना सिम्बॉल देखील देऊ शकतं. ही खूप मोठी गोष्ट आहे. आमचं म्हणणं एकच आहे, आत्ताचे जे पूर्ण आदर ठेवून सांगतो सरन्यायाधीश त्यांच्या म्हणण्याशी आम्ही पूर्ण सहमत आहोत की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिस्ट्रॉइड आणि तो जस्टिस डिस्ट्रॉय होताना दिसतोय का आपल्या देशामध्ये? आपलं लोकशाही डिस्ट्रॉय होत दिसतंय का? बरं का हा ह्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे. मला वाटतं मागच्या वेळी जी चूक झाली आपण पाहत असाल रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट जो होता तो आपण विश्वास ठेवून लोकांनी पुढे जाऊ दिला. आता ती चूक दिसते. तर आता एकच आहे की ह्या एका राजकीय गोष्टीत टिकून न राहता महाराष्ट्रात अनेक विषय, देशात अनेक विषय आणि त्याच्यावर पण आपण चर्चा करणं कृपाल तुमाने यांनी देखील दावा केला की तुमचे 7 खासदार त्यांच्या संपर्कात आहे. पावसाळी अधिवेशन त्यांचं ऑपरेशन टायगर हे पूर्ण होईल असं कृपाल तुमानेजीनं सांगा परत निवडणूक लढवून दाखवा आणि जिंकून दाखवा. मला त्याच्यात जायचं नाही. मला ते कसे त्यावेळी पण जिंकले आणि देशात एका बाजूला जर आपण नुसतं ही राजकीय चर्चा बोलत राहिलो आणि लोकांच्या विषयात चर्चा नाही केली तर लोक आम्हाला निर्लज्ज समजतात. आज वाढतंय ते महागाई वाढत आहे. आज आपण पाहतोय नीटचा पेपर फुटतोय. आज सीबीएसईचा पेपरमध्ये गोल्ड झालेला तो पाहतोय. महागाई सोबत गॅस डिझेल पेट्रोल काय इथेनॉलचं भूत लोकांसमोर लावलेलं आहे. आता हे करत असताना जर आम्ही घाबरतात किंवा जनजीला घाबरतात ते तसं शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न आहे साहेब. रोहित पवारांनी 4 दिवस जवळपास आंदोलन केलं. काल गिरीश महाजन स्वतः गेले. अटी ज्या आहेत त्या कमी करून निकष कमी करून कर्जमाफी तुम्हाला वाटते हे सरकार कर्जमाफी करेल येणाऱ्या 31 तारखेपर्यंत? आपण 2 फरक पहा. पहिली जी आम्ही 2019 साली केली होती 2019-20 साली त्याला आम्ही कर्जमुक्ती बोलत होतो. माफ कोणाला आपण करतो तर गुन्हेगार करतो. गुन्हेगार ते शेतकरी आहेत आपले. त्या शेतकरी म्हणजे आपला अन्नदाता. गुन्हा केलाय कोणी? आणि मुख्य गोष्ट हीच आहे की आमच्या वेळी कुठच्याही अटी शर्ती न लावता कुठच्याही किचकट ह्याच्यात तांत्रिक गोष्ट न आणता आम्ही सरळ सोट आम्ही केलेलं की 2दा तुम्ही सह्या करा किंवा अंका करा. जे काय आपले सरकार सेवा केंद्र होतं त्याच्यात जिल्ह्यात होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोठी तीव्र आंदोलन देखील होणार आहेत. आमचं म्हणणं एकच आहे कुठची अट न ठेवता कुठची शर्त न ठेवता तुम्ही ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी केली पाहिजे. मग भले ते 2017च्या ह्याच्यात आले असो किंवा 2019च्या ह्याच्यात. 2019-20ला पण 6 वर्ष झाली ना. त्या विषयाला आम्ही चिकाटीने घेऊन जिद्दीने घेऊन लढत आहोत. आता पुढे हे जे काही विषय गणेश खिंडीचा असेल किंवा
आतापर्यंत गेल्या 4 वर्षामध्ये किंवा गेल्या 10 वर्षामध्ये जेवढे काही मोठे प्रकल्प आलेले आहेत ह्याचं एफॉरेस्टेशन कुठे झालंय का, ट्रान्सप्लांट झालं असेल तर ती स्कॅम झालंय की खरोखर ट्रान्सप्लांटेशन झालंय हे पण ती घेणं गरजेचं आहे. साहेब, पुण्यावर पाणी कपातीचं संकट हो, पाणी खूप कपातीचं भयानक. संकट आहे पुण्यावर. आजपासून 1 दिवसाआड पाणी जलसंपदा मंत्री सांगतात की 21 ऑगस्ट पर्यंत पुरेल इतकं राज्यात पाणी आहे, धरणसाठा आहे. मग घोडं कुठे अडते आता दोन्ही गोष्टी बघा तुम्ही. एका बाजूला सरकार आपलं सांगतं विजेचं पण सरप्लस आहे, नेट सरप्लस आहे, पण लोड शेडिंग तर चालू आहे, ट्रिपिंग चालू आहे. दुसऱ्या बाजूला आता हे जे काही सांगतात की ऑगस्ट पर्यंत पाणी पुरेल असं एवढं पाणी आहे, पण आता पुण्यात 1 दिवस आड म्हणजे कदाचित इथेनॉलला जास्ती पाणी देतील अशी भीती वाटायला लागली, कारण इथेनॉल 100% फाईल साईन झाली. पण मुख्य गोष्ट ही आहे की कदाचित सरकार आज रात्री येऊन 8 वाजता तुम्हाला आश्वासित करेल की पुरेसं पाणी आणि पुरेसं वीज हे तुम्हाला 2047च्या साली 100% मिळेल. पण एकच सॉरी, मी तुम्हाला परत एकदा एका महत्वाच्या विषयावर आणतो, मग विधान परिषद येतो. तुम्ही पाहिलं असेल विधान परिषदेत घाणेरडं राजकारण झालं, जिल्हा परिषदेत असेल किंवा आता जे काही चालू आहे, परत पक्ष फोडण्याचं राजकारण असेल, खासदार आमदार फोडण्याचं असेल, नगरसेवक असेल, हे सगळं एका बाजूला भाजप जेव्हा ह्याच्यात व्यस्त आहे, सगळे सत्ताधारी पक्ष व्यस्त आहेत. पाण्याचा विषय असेल, जो पुण्यासारख्या शहरामध्ये जर 1 दिवस आड पाणी यायला लागलं तर कोण इथे उद्योगधंदे करायला येणार, कोण इथे गुंतवणूक करायला येणार, कुठचा आयटी पार्क येणार आहे, हा जरा विचार करावा. याच विधानसभेत असं आता भाजप हे सगळं राजकारण करत आहे, मात्र तुमच्याच महाविकास आघाडीतले घटक पक्ष शरद पवार गटाच्या उमेदवारांनी इथे माघार घेतली. त्यावरून तुमचे शहर प्रमुख म्हटले की आमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि आता महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची वेळ आलेली आहे. तशी बघा, मागणी तुम्हाला देखील सांगतो त्यांनी असं अनेक ठिकाणी आमच्याकडे जसं कोकणात देखील एकाला आम्ही हकालपट्टी केली, आम्हाला दिसलं सरळ सरळ त्यांनी पैसे घेतले असतील की नसतील, पण त्यांनी माघार घेतली. जे लढायलाच तयार नाहीये ते सोबत राहून काय करायचं, म्हणून त्यांची हकालपट्टी आम्ही केली. पण महत्वाची गोष्ट पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत लोकांचे विषय घेऊन. सगळे आंदोलनं असतील, ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम असेल, मग इव्हन अधिवेशनात आता भांडायचं असेल, सगळे आंदोलन वगैरे करतो. पण पुन्हा एकदा सरकार आणि सत्ताधारी पक्ष कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन जे जनतेचे खरोखर प्रश्न आहेत ते सोडवणार आहेत. आदित्यजी, भुजबळ साहेबांनी एक मिनिट मला वाटतं शिवसेनेची भूमिका आम्ही त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. भुजबळ साहेबांनी ज्या पद्धतीने काल कार्यकर्त्यांना या सगळ्या मंत्र्यांना सांगितलं की आता सध्या माझे दिवस नाही आहेत, पण भविष्यात हे आमचे दिवस येतील. आता संघर्ष नाही, असं अडचणीचे काही दिवस नाही आहेत. सांगितलं. कालच्या कारण VC ज्या मध्ये पद्धतीने नाही, देशात काय कालच्या VC मध्ये आपण पाहताय एवढंच सांगितलं, आणि काल सगळे जिल्हा प्रमुख, विधानसभा संपर्क प्रमुख, आमदार, खासदार सगळे होते त्याच्यात, नेते उपनेते वगैरे. एकच गोष्ट महत्वाची आहे, लोकांमध्ये रोष वाढत चाललेला आहे. महागाईचा विषय असेल किंवा पेपरफुटीचा विषय असेल किंवा हॉस्पिटलमध्ये आपण पाहतोय औषध उपलब्ध नाही आहेत, अनेक गोष्टींमध्ये रोष आक्रोश वाढत चालले. शेतकरी त्रस्त आहेत, महिला हैराण आहेत, सगळं हे काय. पण हे होत असताना विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची पूर्णपणे बाजू जी आहे, निवडणूक असो किंवा नसो, आम्ही ती मांडत राहणार, लढत राहणार आणि लोकांच्या विषयासाठी रस्त्यावर उतरत राहणार. हेच एवढं आम्ही सांगितलेलं आहे. एकच महत्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय परवाकडे कॉक्रोच जनता पार्टीचं पुण्यात देखील आंदोलन झालं, मोठा प्रतिसाद मिळाला. का तर लोकांमध्ये तो रोष आहे, पर्याय शोधतात लोक, आणि तो पर्याय उभा करण्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्नशील राहू. 2022 ज्या पद्धतीने याच वेळी- प्रतिसाद भेटतो तसा महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांना कुठलेही आंदोलन भेटत नाही. म्हणजे रोहित पवार एकटे आंदोलनाला बसले, त्याच्यानंतर सगळे पाठिंबा देतात. जर एकत्रच रस्त्यावर उतरले असते तर त्याचा आता हे इफेक्ट थोडं शेतकऱ्यामध्ये planning- आणि हे काय काय- विधान परिषदेवेळेस सुद्धा तुम्ही म्हणला जे लढणार नाही त्यांना ठेवून काय फायदा. मात्र विरोधी विरोधी पक्ष आहेत, राष्ट्रवादी, काँग्रेस, ते जर इतर वेळी मॅनेज होत असले बघा, याच्यातून तुम्हाला मी राजकीय वक्तव्य करणार नाही, पण एकच सांगतो, अर्थात कोऑर्डिनेशन वाढत राहील आणि कोऑर्डिनेशन आम्ही करणार. 2022 मध्ये आपण सगळं बघितलं होतं. 2022 मध्ये आपल्यासोबत जे झालं, आपल्या ते पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा. ऐका ना, आता हे ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लोटस, ऑपरेशन लेपर्ड, ऑपरेशन मंकी जे काय करायचं ना, ह्याच्यात मला जायचं नाहीये. अफवांवर मी विश्वास ठेवत माझा नाही. प्रश्न थोडा वेगळा होता साहेब. पण माझं उत्तर हेच राहणार. आता टीएमसीचे 20 खासदार, आता एक खासदार असणाऱ्या पार्टीत ते विलीन होत आहेत आणि मग त्यांचा पक्ष. हे सगळं जे राजकारण चालू आहे, हे सगळं लोकशाहीला घातक आहे असं तुम्हाला वाटतं का? लोकशाही राहिली कुठे? लोकशाही संपलेली आहे. आणि म्हणून मी मगाशी जे म्हणालो ना, आम्हाला जर वेळेत न्याय मिळाला असता तर हे झालं नसतं. किस तरह से हमें अच्छे दिन आने वाले थे ऐसे कहा था, जीतने के पहले 2014 में अच्छे दिन आएंगे ऐसे कहा था, लाएंगे ऐसे नहीं कहा था. ये हमारी भूल थी कि हमने विश्वास रखा. अच्छे दिन आएंगे ऐसे ही आ नहीं सकते. तभी तो बात की थी भविष्य की थी, अभी बात हो रही है भूतकाल की हो रही है.
60 साल पहले 70 साल पहले नेहरू जी ने ठीक किया था क्या, सावरकर जी ने ठीक किया था क्या, सरदार पटेल जी होते तो, ये सारी अगर मगर की बातें हो रही है। लेकिन अगर आप देखें तो आज जियो पॉलिटिकली दुनिया भर में जो हमारा एक आवाज था वो आवाज बंद हो गया है। देश में भी अगर आप देखिए तो महंगाई पे हो या कुछ भी हो, ये सारी चीजें छोड़ के सब पे मन की बात हो रही है, लेकिन लोगों के मन की बात कब होगी? आज केंद्रीय सर, मंत्री सर। ने कहा कि कांग्रेस के कार्यकाल में महंगाई ज्यादा थी, अभी महंगाई कम है। वो शायद शीर्षासन कर रहे होंगे और तब उनको सब उलटा दिखाएंगे। सर मुद्दा असा आहे बाळासाहेबांच्या काळात कुठला आमदार खासदार फुटला तर शिवसैनिक त्याला रस्त्यावर ठोकून आता काढायचे जाऊ दे ना, जर तर मदत न आता करता- पन्नास लोकं सर, सर, मी- अभी तक कर्जमाफी तुम्ही हाती घ्या, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. सरकार ने अब तक कर्जमाफी नहीं दी, बहुत सारे निकल भी लगाए। सरकार ने बहुत सारी कर्जमाफी को निकल भी लगाया। ऐसे तो बहुत सारी चीजें की ना। अगर आपने देखा होगा पहले तो मुझे लगता है किसी का स्टेटमेंट है, बीजेपी प्रेसिडेंट का तब स्टेटमेंट है कि परसों में पढ़ रहा था, आने के बाद इनकम टैक्स और बहुत सारे टैक्सेस 2014 के पहले कहते थे ये हम निकाल देंगे। अभी एक बात तो की उन्होंने इनकम लोगों का निकाल दिया, टैक्स तो बढ़ाते रहे। सर फुटबॉलचा एक प्रश्न आहे. एकच मिनिट. हाँ तुमची जर्सी फिफा वर्ल्ड कप तुम्ही फॉलो करत असाल, मुंबईचे तुम्ही अध्यक्ष आहात. 140 कोटी जनता आहे आपल्या देशाची. असे अनेक देश आहेत फिफामध्ये 1 लाख 2 लाख अशी पॉप्युलेशन आहे. फुटबॉलच्या बाबतीत भारताची शोकांतिका वाटत नाही का? कारण की आपण अनेक वर्षांपासून नक्कीच बघतोय. आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल दुर्दैव हे आहे की आता जो ISL मध्ये पण जो घोळ होत आहे तो एवढा दुर्दैवी आहे. कारण ISL ही टुर्नामेंट जे कोणी आधी चालवत होते AIFF सोबत, खरं तर ते AIFF वर उपकार केल्यासारखंच होतं. आता AIFF ने त्याचा हस्तक्षेप केल्यानंतर ISL मध्ये जो गोंधळ झालाय तो लवकरात लवकर सुटो. व्हर्टिकल मोबिलिटी जी आहे, ISL असेल, मग प्रेमियर आपलं हे जो लीग आहे इंडियन लीग होते याचे सगळं आय लीग तो नीट व्हावं ही इच्छा आहे. आणि आम्ही जे काही प्रयत्न करतो, दुसऱ्या बाजूने सरकारकडून पण मोकळी मैदानं ही वाढावीत. मुंबईमध्ये तर आम्ही जे मध्ये आंदोलन केलं 3 रेक्रिएशन ग्राउंड, त्याच्यात एक फुटबॉलचं अधिकृत ग्राउंड, ते बिल्डरच्या घशात घालत होते. त्याच्यात मी आंदोलन केलं, आम्ही सगळ्यांनी केलं, ते वाचवू शकलो. की मातीची मैदानं वाचावीत, टर्फ वगैरे नंतर पहिली मोकळी मातीची मैदानं वाचावी. कल आपके सांसद अनुपस्थित थे, ऑपरेशन टाइगर उपस्थित थे सारे, आप अफवाहों में ना जाए, मीडिया पे भरोसा मत कीजिए.